आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा आज मुंबईमध्ये मेळावा। रंगशारदा सभागृहामध्ये संध्याकाळी 7:30 वाजता मेळाव्याचं आयोजन। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित राहणार। मोदी शहांनी अहंकाराची सर्व मर्यादा तोडली। मोदी शहांच्या विरोधात आरएसएस आणि भाजप नेते बंड करणार का? संजय राऊतांचा सवाल। पुणे कल्याणीनगर अपघातामधील मृतांच्या विसेरा रिपोर्टमध्ये अल्कोहोल येण्याची पूर्ण तयारी झाली। माजी गृहमंत्री म्हणून माझ्याजवळ माहिती। अनिल देशमुखांचा ट्विटमधून संशय व्यक्त करत दावा। शरद पवारांची कदाचित ही शेवटची निवडणूक असेल म्हणून बारामतीकरांनी सुळेंना मतदान केलं। अजित पवार गटाच्या उमेश पाटलांचं वक्तव्य। मनोज जरांगेंची प्रकृती कालपासून बिघडली। गेल्या 6 दिवसांपासून मनोज जरांगेंचं उपोषण। शंभूराज देसाई आणि तानाजी सावंत आज जरांगेंची भेट घेणार। काही वेळातच मनोज जरांगेंची त्यांच्याकडून भेट घेतली जाणार। फक्त चर्चा करून काय उपयोग? विषय तडीस निघणार की नाही? सरकारचं नेमकं काय म्हणणं आहे हे आज कळेल। शंभूराज देसाईंच्या आजच्या भेटीवर जरांगेंची प्रतिक्रिया। उद्या संध्याकाळी 5 वाजता आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंची आक्रमक भूमिका। शंभूराज देसाई जरांगेंच्या चर्चेतून तोडगा निघेल असा विश्वास। इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या। जरांगेंच्या उपोषणावर खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया।